टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार आपल्यासोबत आहे। प्रशांत भाऊ, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी निवडणुकीसंदर्भात काय सूचना केलेल्या आहे आणि तुम्ही कसली तयारी करताय? दादांनी निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी आपल्या भाषणात सांगितलं वर्धापन दिनाच्या 26व्या, आणि दादांनी हे सांगितलं की बुवा आपल्याला पक्ष वाढवायचा आहे आणि पक्ष वाढवण्याकरता जी काही आपल्याला मेहनत लागते ती मेहनत घ्यायची आहे। 1 करोड सभासद आम्हाला बनवायसाठी त्यांनी सांगितलं आहे पूर्ण महाराष्ट्रातून, आणि त्याप्रमाणे ऑलरेडी नागपूर शहरात 10,000 सभासद आम्ही ऑलरेडी बनवलेले आहेत, आणि नंतरसुद्धा बनवायची आता प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे। त्यातच महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे। दादांनी सांगितलं की 4 वार्डाचा 1 प्रभाग राहणार आहे, तर आम्ही त्याप्रमाणे तयारी करतो आहे। जर महायुतीमध्ये जर आमची युती नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढणारच आहे, कारण की पक्ष आहे, आम्हाला लढावं लागणार आहे। आमचं घड्याळ हे चिन्ह घरोघरी आम्हाला पोहोचवायचं आहे। त्याच्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की बा नाही महायुती नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढायला तयार आहे। आम्ही तयारी करून बसलेलो आहे स्वबळाची, कारण की कोणताही पक्ष असला तरी निरंतर जनतेची सेवा करणं हा एक पक्षाचा धर्म आहे, आणि त्या अनुषंगानं आम्ही त्या तयारीला लागलेलो आहे। आम्ही वेळ आली तर स्वबळावर लढू, आम्ही ठाम आहे 40 सीटा, कारण की 40 सीट आम्ही आम्ही जिंकणार, कसं करणार याचं प्लॅनिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। आणि आता वरिष्ठ काय डिसाईड करतात आणि काय डिसाईड नाही करत त्याच्यावर पूर्ण अवलंबून। नागपूरचे भाजपचे नेते आमदार संदीप जोशी म्हटले, त्या वक्तव्याला तुम्ही कसं घेता? हे बा काय आहे, कोणाची चादर किती मोठी आहे आणि कोणाचे पाय किती मोठे आहेत हे जनता डिसाईड करते। हे मी जर काही म्हटलं की आमची चादर इतकी मोठी आणि आमचे पाय इतके मोठे आहे याला काही अर्थ नाही आहे। ठीक आहे, त्यांचा पक्ष मोठा आहे, महायुतीत आहे, ते महायुतीत असताना असं बोलणंही ठीक नाही आहे। पण आता येणारा 2-3 महिन्यामध्ये जनता ठरवेलच कोणाची चादर मोठी आहे आणि कोणाचे पाय मोठे आहे। पण आमची अजूनही इच्छा ही महायुतीत लढण्याची आहे। जर महायुतीत नाही लढलं तर आमची चादर आमचा पाय बरोबर आम्ही नागपूर महानगरपालिकेचं इलेक्शन लढणार आहे। कोणाला फटका बसेल असं वाटतं? तुम्ही सगळ्या जागा स्वबळावर लढले, 151 जागा, तर आता ती जनता ठरवेल कोणाला फटका द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा। पण आम्हाला असं वाटतं का महायुतीमध्ये लढलं पाहिजे। माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांकडे विदर्भाची पूर्ण जबाबदारी आहे, ते सुद्धा कामाला लागलेले आहे। विदर्भाचा मेळावा आत्ताच आमच्या इथे झालेला आहे, त्याच अनुषंगाने आम्ही विदर्भाचा मेळावा घेतला होता। उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सर्वे सुरू केले का राष्ट्रवादीने? सर्वे येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सुरू होणार आहेत। परत एक मीटिंग आहे इथे, आणि प्रफुल्लभाई तटकरे साहेब, राजेंद्र जैन साहेब हे मीटिंग घेऊन दादांनी हे सांगितलं आता सगळे मंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरणार आहेत आणि तिथे मिटिंगा घेणार आहेत, आणि त्याच्या अनुषंगानं एक मोठं काय म्हणतात त्याला आम्ही माहोल आपण त्याला वातावरण आम्ही निर्मिती करणार आहे। याच्यात काही वाद नाही। नागपुरात महायुतीत सगळंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही, कारण की भाजपनी राष्ट्रवादीला म्हटलं की क्षमता पाहून जागा मागा, तर राष्ट्रवादी म्हणते आम्हाला 40 जागा द्या, नाही तर आम्ही सोबळावर लढू, आणि तयारी सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।